सरस्वतीनं लक्ष्मीला विचारलेला प्रश्न आहे. तू का नसते? मी जिथं असते तू कुठं असते? मी ब्राह्मण घराण्यात असते. सरस्वती म्हणाली, मी जास्त वास्तव्याला ब्राह्मण घराण्यात आहे आणि तू कायम गुजराती मारवाडी. सांगू नका कोणाला, आपलं इथंच ठेवा. कायम दक्षिणा मागायला लावतेस, तिथे का थांबत नाही? तेव्हा लक्ष्मीनं जे उत्तर दिलं, एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला, बंधू धाकुलता शशी द्विजवर शापेक्षया धाडिला, ऐके मतपतिते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला, ऐसे दुःख सरस्वते म्हणून या बहु भीते या कुला. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांचा संवाद सांगितला मी. बोबडे माऊली, माझ्यावर रागावू नका. एका आचमणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला. लक्ष्मी म्हणाली, माझा बाप. लक्ष्मीचा बाप कोण? हा, बात जमला. हा, असं उत्तर दे. अचूक, वा, शाबास. समुद्र. समुद्र हा लक्ष्मीचा बाप आहे. एका वंजईत पिऊन टाकला माझा बाप. कोणी? अगस्ती मुनीने. जवरी तवरी समुद्र करी गर्जना, जवत्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. माझ्या बापाला एका वंजईत पिऊन टाकला तो अगस्ती ब्राह्मणाने. पुन्हा माझा भाऊ चंद्र, त्याला शाप दिला तो बृहस्पतीने. कामबुद्धीचे सुख, कामबुद्धीचे सुख, कामबुद्धीचे पाठ नाही तुम्हाला, मला माहिती आहे. सुख अतिमान तिथे मूर्ख, अतिमान तिथे मूर्ख, अतिमान तिथे मूर्ख, तिथे मूर्ख. चंद्रासी लागला कलंक, चंद्रासी लागला कलंक, चंद्रासी लागला कलंक, चंद्रासी लागला कलंक. इंद्राचे दुःख प्रारब्धे, इंद्राचे दुःख प्रारब्धे, इंद्राचे दुःख प्रारब्धे, इंद्राचे दुःख प्रारब्धे. ऐसी प्रारब्धाची ठेवा, 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 ऐसी प्रारब्धाची ठेवा. मला माहित आहे बोबडे माऊली, पाठ नसल्यामुळे कोणी डबल म्हणण्याच्या भानगडीत पडणार नाही. हा अभंग नामदेवाचा आहे, नाही तर पहान तुकोबारायच्याच गात्यात. त्याची सुरुवातही सांगतो जमलं तर. जमलं तर पहा. ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव, राज्य घोडे भागे सर्व सांडेला ठाव, प्रारब्धे शरीर संचिता, अधीन धर्मराजा हिंडे वनवन कर्मे बुडाला, रावण आणि दुर्योधन प्रारब्धे, हरिश्चंद्र तारामती घोर वनांतर भोगिती, नळराव पुरुषार्थी दयाच्या विपुत्ती प्रारब्धे. कामबुद्धीचे सुख, ती मानती मूर्ख, चंद्रासी लागला कलंक, इंद्रासी दुःख प्रारब्धे, पतिव्रता सुषे दमयंती पाय पोळ्याशी अनिवार कपाळ, भोगी दुष्काळ प्रारब्धे. कर्मरेखा टळेना बाण लागला जग जीवना, कृष्ण सांडिल्या गोपांगना, हे नारायणा प्रारब्धे, अशी अनिवार जन्मांतरे, राज्य सांडेले रघुवीरे सवे मिळणी वाणरे बिरविदिगांतरे, प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये, प्रारब्ध वडवले जानकीस राक्षसी दुःख भोगवले, प्रारब्धे संचिता आदिन शरीर पूर्ण ब्रह्म, रामचंद्र गोपती विष्णूचा अवतार पाठी, जन्मांतर नामा म्हणे. घरी गेल्यावर पाहून घ्या. विठ्ठल काम बुद्धीचे सुख, अति मानती थे मूर्ख. कर्णाचे आवाज वाढले का मग हे अर्जुनाचा कमी होतो, कर्णाचा वाढतो. आणि हे नकुल सहदेव नाराज होतात, धर्म खुश झाला.
ते लक्षात आलं. कोणाचं ऐकू नका. ते तिकडे लांब बसलेले तिथून मोबाईल करत असतील की जरा ऐकू येत नाही, कारण तिकडे तंबाखू खाता खाता ऐकायचं रोडला. अजिबात ऐकायचं नाही. हे आपलं बरोबर चाललंय ते व्यवस्थित. विठ्ठल विठ्ठल पुन्हा एका आचमणे अगस्त्य मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता असेसी शापे तिजोर शापे क्षया धाडीला ऐके मतपती ते पदेसी नविले. ऐसे दिजांची लीला माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ते भृगु ब्राह्मणाने. ऐके मतपती ते पदेसी नविले ऐसी दिजांची लीला ऐसे दुःख सरस्वते. म्हणून बहु भीते या कुला सरस्वती आणि लक्ष्मी. मी दोघीचा संवाद सांगितला, पण या दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतानं. हे लक्षात घ्या. काही संत आहे तर शांत नाही, काही शांत आहे तर संत नाही, काही संतही आहे शांतही आहे तर श्रीमंत नाही. एक एकनाथ महाराज नादबाबांच्या वेळेला एक महान संत होते अंबाजोगाईला, दासोपंत. समकालीन बरं, दासोपंताचाही अधिकार सामान्य नव्हता. त्यांच्याकडे स्वतः भगवान सोंगट्या खेळायला, करमणूक करायला दासोपंताची. एकदा सोंगट्या खेळत असताना दासोपंताच्या वाड्यात एकनाथ महाराज अंबाजोगाईला आले. वाड्याच्या बाहेर आल्याची चाहूल लागली. भगवान अंतर्धान पावले सोंगट्या खेळणारा. आत आले, गोड पाणी वगैरे झालं. पण दासोपंतांना असं वाटलं, माझ्यासोबत सोंगट्या खेळणारा भगवान हा पैठणचा संत आल्यावर का निघून गेला? कदाचित हा दर्शन देण्याच्या योग्यतेचा संत नसेल. पारमार्थिक गप्पा झाल्या. निळोबारा इकडच्या तिकडच्या येतो. थांबा, गावाच्या बाहेरपर्यंत सोडवायला येतो. दासोपंत नाथांना सोडवायला येतात अंबाजोगाईच्या बाहेर. आणि नंतर दासोपंतांना नाद महाराज म्हणाले, कधी येणं झालं पैठणला या वाड्यावर येऊ. असे काही दिवस गेले. एक दिवस दासोपंत पैठणला आले. वाडा विचारतात, खरे कमी जास्त का काय सारखं चालत नाही भाऊ. हे तुझं वर्णन केल्यामुळे झालं काय? आबा साऊंडचा द्या फक्त. इथं साऊंडचा कमी होतोय आवाज. विठ्ठल 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 बरं का बोबडे मावले विचारतात, नाथांचा वाडा? दासोपंत पुढे चला. नाथांचा पुढे, अजून पुढे. असं करीत करीत नाथांच्या वाड्याच्या दारामध्ये दासोपंत आले. आणि पुढचं दृश्य पाहून चकित झाले. का? जो भगवान सोंगट्या खेळायला येतो तो चोपदारच्या ड्रेसमध्ये दारात. देवा तुम्ही तोंडावर बोट ठेवलं, जोरात बोल नका. प्रवचन चाललंय मालकाचं. कोण मालक? एकनाथ महाराज मालक आहेत माझे. आणि तुम्ही ड्रेस दिसत नाही तुम्हाला? तुम्ही विचारता. मी चोपदार आहे त्यांचा. त्या दिवशी मला असं वाटलं की दर्शन देण्याच्या योग्यतेचा महात्मा नसेल, तुम्ही निघून गेला. असं दुसऱ्याला कमी लेखू नये दासोपंत. मी मालकाची परवानगी न घेता तुमच्याकडे आलो होतो. आणि मालक आल्याची चाहूल लागली, रागावतील म्हणून पळून गेलो. एवढा अधिकार ज्या संतांचा आहे ते एकनाथ महाराज. सकळ संता माझी राजा, सकळ माझी राजा, सकळ संता माझी राजा, संता माझी राजा. स्वामी एकनाथ माझा, 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 स्वामी एकनाथ माझा. संत माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा,
एकनाथ माझा सकळ संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा. वा नमस्कार. सकळ संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा असे अधिकारी संत एकनाथ महाराज त्यांचा हा अभंग आहे. त्यांच्या नावामध्येच ते सामर्थ्य आहे. सर्व जगाचा नाथ त्याला जगन्नाथ म्हणतात. पण जगन्नाथालाही एकनाथ आहे. त्यांचं नाव एकनाथ आहे. मालकाकडे गड्यानं काम करावं हा नियम आहे. जगाचा बाप गडी झाला. एकनाथ महाराज मालक झाले. 1-2 वर्षे नाही 36 वर्ष. कवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कवडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित से पाये. 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 भक्ती भावे अनंत भक्ती भावे निळा वंदित से पाये. दत्त चोपदारी करीत असे. श्रीखंड्या चंदन उगावणी करी धोत्रे गंगा तिरी वगैरे वगैरे. एवढा अधिकार ज्या. देव म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का बोबडे माऊली? कोई चीज उठावा 1-1 रुपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेशहु जाही निरंतर ध्यावय. जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. नारद से शुक व्यास रटै पचियारे तवु पुनि पार न पावय. ताही अहर किचोवरिया छचिवा भर चाच पै नाच नाच. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावय. जाही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय. नारद से शुक व्यास रटै पचियारे तवु पुनि पार न पावय. मोठ्या मोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान ज्यांच्याकडे 36 वर्षे राबला असे अधिकारी संत एकनाथ महाराज यांचा अभंग आहे. आणि ते यथार्थ दत्त नामाचं महात्म्य सांगतात. त्यांच्या सांगण्याला महत्व का तर एकनाथ महाराज दत्त परंपरेतील आहे. हे नीट ऐका. स्वतःची परंपरा सांगताना बरं का माऊली, जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास. जतुनि उद्भव शबल ब्रह्मास, जतुनि उद्भव शबल ब्रह्मास, जतुनि उद्भव शबल ब्रह्मास. आदि नारायण म्हणते त्यास, आदि नारायण म्हणते त्यास, आदि नारायण म्हणते त्यास, आदि नारायण म्हणते त्यास. लोक सर्व साध्य गुरु, साध्य गुरु, लोक सर्व साध्य गुरु, साध्य गुरु. दयाचा ब्रह्मानुग्रहित, दयाचा ब्रह्मानुग्रहित, दयाचा ब्रह्मानुग्रहित, 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 दयाचा ब्रह्मानुग्रहित, दयाचा ब्रह्मानुग्रहित, दयाचा ब्रह्मानुग्रहित. निर्गुण निराभास,
बोबडे माऊली. एकनाथ महाराज आपली परंपरा सांगतात. जो निर्गुण निराभास जतुनी उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणते त्यास जो का सर्वास आद्य गुरु. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रिस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्त्र अर्जुन यदु दुसरा. जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भव बंधन. यका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. विठ्ठल बस तुमच्या लक्षात आलं. आपली परंपरा सांगताना जो निर्गुण निराभास जतून उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती त्यास जो का सर्वास आद्य गुरु. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, मग अत्री पाद प्रसादित अवधूत दत्तात्रय. इथपर्यंत. मग दत्तात्रयाचे 3 शिष्य. दत्तात्रय शिष्य परंपरा, सहस्त्रा अर्जुन यदु दुसरा. जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. ही दत्तात्रय प्रभूचे 3 शिष्य आहे. यदु दुसरा, जनार्दन शिष्य, सहस्त्रार्जुन, यदुराजा आणि जनार्दन स्वामी. कलियुगातले शिष्य जनार्दन स्वामी. जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. आणि मग जनार्दन स्वामीचे 3 शिष्य. रामा जनार्दन, जनी जनार्दन आणि हे यका जनार्दन. हे नीट आहे का? बस. जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन. एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. हे दत्त परंपरेतील एकनाथ महाराज असल्यामुळे यथार्थ वर्णन दत्त नामाचं. इथे सुरुवात हे पहा, लागून या पाया सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे. लागून या पाया निळबारा आहे. लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया. पाया पडण्याची वेळ कधी येते जरा लक्षात घ्या. गुरुजी आले, पाटील आहे का घरी? अहो आत या ना. कसं काय यानं केलं? 5 दिवस झाले तुमचा बाळू शाळेत येत नाही. काय सांगता गुरुजी? 10ला जातं ते 6ला येतं. मला वाटतं गेलं शाळेत. 5 दिवस झाले. बरं ठीक आहे, काळजी करू नका, गुरुजी तपास करतो. जेव्हा बापानं तपास केला तर दुसरे 4 न यांचं 1. 12-12 वर्षाचे पोरं 6वी 7वीला असतील. पत्ते खेळत होते उसात. अरे गुरुजीचं बरोबर आहे. मुलाला घरी आणलं, शाळेत नाही नेलं बापानं. घरी आणल्यानंतर बापानं सांगितलं, बाळा माझा पंजोबा वारकरी, आजोबा वारकरी, माझा बाप वारकरी, मी वारकरी. 4 पिढ्याची आपली वारकरी परंपरा. जिल्ह्यात कुठेही गेलो तर जय हरी पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील. मला सगळे मान देतात बाबा रे. आणि तू माझा एकुलता एक 12 वर्षाचा पत्ते खेळतो. अरे जुगाऱ्या होशील, माझ्या समोर सगळे विकशील, जर्मनच्या ताटात परभणीत बाजरीचं पीठ मागशील. हे चांगलं नाही. याला म्हणतात उपदेश. उपदेश. शाळेत जात जा बेटा. मुलगा 20 दिवस व्यवस्थित शाळेत गेला आणि 25 दिवसांनी पुन्हा गुरुजी आले. आहे का पाटील घरी? आता काय झालं? 5 दिवस झाले आला नाही. काय सांगता गुरुजी? अहो खरंच नाही. बरं ठीक आहे. आता बापानं पहिला ऊस बघितला, पण मुलांनी ऊस बदलला होता. त्यांना माहिती हा ऊस पप्पाला माहित झाला. दुसऱ्या ऊसात पुन्हा हेच टोळकं सापडलं. आता बापाचा क्रोध अनावर झाला बोबडे माऊली. तिथं ओलं दांडकं शौरीचं घेतलं, मारत 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 पोर वाड्यात आणलं. आतून कडी लावली, नायलांच्या दोरीनं त्या 12 वर्षाच्या लेकराला खांबाला बांधलं. पुन्हा मारणं सुरू. कपड्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या, रक्तबंबाळ, रडता येईना पोराला. लाल डोळे पाटलाचे. पाटलीन मध्ये आली तर ढकलून दिलं. खबरदार मध्ये आली तर मुंडकं सोडील तुझं. जमदाग्नी झाला पाटील.
आणि सांगितलं कारट्या पुन्हा जर पत्ते खेळला आणि शाळेत नाही गेला तर मुंडकच तोडील तुझं. त्याला रडता येईना. एक एक शब्द उच्चारायचं. नुसता दमकाय देता बाबा, कोयता घ्या कोयता, आणि मुंडक तोडा तरी पठ्ठा शाळेत नाही जाणार. आता काय करतो बाप? आता बापानं कचा कचा दोरी कापली. 12 वर्षाचं एकुलतं एक लेकरू कवटावून बाप ढसा ढसा रडू लागला. बाळा खरं सांग, मारावं वाटलं असेल का मला? अरे गुराला बडवत नाही माणसं तेवढं मारलं बाळा रे. अरे बापानं संगोपन करावं, लेकराचे लाड कौतुक लळे पुरवाव का माराव रे. पण तुला सांगून बघितलं माझ्या राजा, ऐकलं नाही म्हणून मारलं बेटा. आता दोघच बाप लेक वाड्यात आहो. मी तुझा बाप आहे, तुझ्या पाया पडतो, पण शाळेत जात जा. 3 भूमिका लक्षात घ्या. पहिल्यांदा उपदेश केला, मुलगा ऐकत नाही. बाप रागावला तरी ऐकत नाही. नाईलाज झाला मग पाया पडतो. तसं संत उपदेश करतात. उपदेशानं माणसं ऐकत नाही, रागावतात. आणि रागावूनही ऐकत नाही मग नाईलाजानं लागणे पाया जनबी नबी. अच्छा रागावूनही काम भागत नाही. तेव्हाचा शेवटचा आहे टप्पा तो पाया पडणे. नाही तर पहिला उपदेश आहे. संत सदा उपदेश बतावत केससी तसपसेद भय है तू अजहु ममताणई छांडत मौतहु आय संदेश दये है आजई काल चले उठी मूर्ख तेरे सामने ही केते गए है सुंदर क्यों नहीं राम सुमरत या जग में कहू कौन रहे है. संत सदा उपदेश बतावत. पहिल्यांदा संताचा उपदेश आहे. पण उपदेशानं माणसं ऐकत नाही मग संत रागावले. नाही तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. शांती ब्रह्म आहे बोबडे माऊली, पण ते सुद्धा रागावले. सटविन नेला कैचा नाही, सटविन नेला कैसा नाही, भक्तिविन पतरु कदाचि वाढला, सटविन नेला कैसा नाही, सटविन नेला भक्तिविन पैसे कैसाचि वाढला, सटविन नेला कैसा नाही, सटविन नेला
आता माऊलीचा एक तवा तपला बरं का. हे रागावण आहे. काय माय गेली होती हरिनाय मुखासी, रागावण म्हणतात. भक्तिविनय पशु कशाशी वाढला आणि सटविन नेला कैसा नाही. उपदेशानं काम भागत नाही बोबडे महाराज, तेव्हा रागवायचा कार्यक्रम होतो. आणि रागावणे ऐकत नाही माणसं, मग नाईलाजानं पाया पडणं येतं. लागून या पाया. नाहीतर बापाची इच्छा आहे का मुलाच्या पाया पडावी? बापाची इच्छा आहे मुलाच्या पाया पडण्याची? अरे इच्छा नाही, पण त्या बिलिंदर पोरानं बापावर पाया पडण्याची वेळ आणली म्हणून नाईलाजानं बाप पाया पडतो. तसं समाजानं संतावर पाया पडण्याची वेळ आणली म्हणून नाईलाजानं लागून या पाया. हा, एकच तास राहिला, बरोबर करू आपण. लागून या पाया. जना विनवित पाया पडणं, त्याच्या पुढचा टप्पा आहे दंडवत. त्याच्या आधीचा पाया पडणं, त्याच्या आधी नमस्कार, त्याच्या आधी रामराम, सर्वात आधी सलाम. नाही तुम्ही मजा पाहणार. मी एक एक मुद्दा सांगतो तरी वेळ सांभाळतो, काळजी करू नका. सलाम मध्ये एकाच हाताचं काम असते. रामराम मध्ये 2 हात लागतात. पाया नमस्कार मध्ये 3चं काम आलं. हे वाढत गेलं, प्रकरण वाढत गेलं, पण तुम्ही ऐकताय म्हणून सांगतोच. सलाम एका हाताचा आहे. सलाम वालेकुम. इथं एकच हात पाहिजे. सलाम वालेकुम, वालेकुम सलाम नव्हे. तुकाराम महाराज सुद्धा हिंदी अभंगामध्ये जामुख बैठा राजा राम, जामुख बैठा राजा राम, बैठा राजा राम, जामुख बैठा राजा राम. तुकावा को करे सलाम, तुकावा को करे सलाम, तुकावा को करे सलाम, तुकावा को करे सलाम. सलाम शब्द तुकोबाराने वापरला, पण कोणाला? जामुख बैठा राजा राम, तुकावा को करे सलाम. ते नसो हम करे सलाम असे. जामुख बैठा राजा राम. सलाम एका हाताचा आहे, पण रामराम मध्ये 2 हात लागतात. ते नाही चालत एका हातानं. राम राम वाढलं प्रकरण. आता सलाम एकाच हाताचा, राम राम 2 हाताचा. राम 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 दोन्ही हात जोडायचे आणि 2 वेळेलाच म्हणायचं आहे. राम 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 नाही चालत 3 वेळेला. एखाद्या गावात तुम्ही गेला आणि त्यानं जर म्हटलं राम राम राम, तुम्हाला वाटेल वळसा मजला गेला याचा. एक राम जास्त झाला. आम्ही राम राम नाही घालत, ही आमची संस्कृती आहे. 3 वेळा राम 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 नाही, एकदाही राम नाही का. एकदा जे राम म्हणतं ते राम रामच्या भानगडीत पडत नाही, मग बाकीचे राम बोलो भाई राम. 2 वेळा. पहिला सलाम आहे, नंतर राम राम आहे, तो 2 हाताचा. पण नमस्कार करताना हात तसेच ठेवायचे, डोकं थोडं वाकवायचं. हे 3रं लागलं का मी आता. सलाम 1 हात, राम राम 2 हात, हे तसंच ठेवून नमस्कार. नमः करोती, हात तर जोडूनच ठेवायचे पण डोकं वाकवायचं. नमः करोती ते नमस्कार. हा ते नमस्कार. पाया पडणं, हे डोकं पायावर ठेवावं लागतं, त्याला म्हणतात पाया पडणं. आणि शेवट दंडवत, ज्याच्यात काही शिल्लक नाही. दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, काही नुरी नुरवावी, दंडा परी काही नुरी नुरवावी. दंडवत, वत म्हणजे प्रमाणे, दंड म्हणजे काठी. दंडवत शब्दाचा अर्थ आहे काठी प्रमाणे. काठी हातातून सोडा
की पडताना काठी विचार करत नाही, सदऱ्याची घडी मोडल, टोपीला मळ लागल, सर्वांगाण याला म्हणतात दंडवत. नाहीतर बरोबर आम्ही पंढरपूरला गेलो की गरुड खांबाजवळ जागा पाहून घेतो, जागा कशी आहे, आणि मग दंडवत. नरक कपडन को डरत है, नरक पडन को ना. हे कळलं ना? हो म्हणत जा. रामकृष्ण हरी. नरक कपडन को डरत है, नरक पडन को ना. नर कपडन को डरत है, कपड्याला मळ लागल म्हणून घाबरत, नरकात पडायला भीत नाही. नरक कपडन को डरत है, नरक पडन को ना. दंडवत त्याला म्हणतात. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. हे शेवटचे टप्पे आहे. पाया पडणे, लागून या पाया, दंडवत, हे सगळे प्रयोग संतांनी केले. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत है, सकळांच्या पाया माझे सकळांच्या पाया माझे दंडवत, लागुनिया पाया विनवितो तुम्हाला, लागुनिया पाया जना विनवित. पण प्रश्न निर्माण होतो, एवढे मोठे अधिकारी संत एकनाथ महाराज ज्यांच्याकडे भगवंतानी सेवा करावी, आणि ते जवळजवळ आता 9:10 झाले तरी लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया. कारण एक अतिलीनता धुरत लक्षणम असं एक सूत्र आहे. 4 जर नम्र झाले तर पुढचं मेलं समजायचं. कोण 4? नवनिच की अति दुःखदायी, जेमी अंकुश धनु उरग बिलाई. बिलाई म्हणजे ते भिलाई शहर नहीं, बिलाई का मतलब होता है मांजर. मांजर जेमी अंकुश धनु उरग बिलाई, अंकुश, धनुष्य, साप आणि मांजर, हे 4 जर नम्र झाले तर पुढचं मेलं समजायचं. धनुष्यावर दोरी गुंडाळून ठेवून कोपऱ्यात उभा करा, धोका नाही. पण धनुष्यावर बाण लावला आणि दोरी ओढली, धनुष्य वाकला की समजायचं ज्याच्यावर बाण जाईल ते मरतं. याची नम्रता, त्याचा प्राण. धनुष्य. अंकुश जर वाकला तर हत्तीला थांबावं लागतं, बोबडे मावले, याची नम्रता. पण हत्तीला ब्रेक. सापानं जर फणा उगारला तर दंश करू शकत नाही, कारण त्याला तोंड नाही उघडता येत. फणा काढलेला साप तोंड नाही उघडू शकत, फक्त जिभच काढू शकतो. आणि दंश करायला तोंड उघडला पाहिजे. फणा काढलेलं तोंड उघडत नाही, धोका नाही. पण त्यानं फणा टाकला आणि असं 2 वेळा असं केलं की समजायचं तयारी दंशाची आहे. याची नम्रता, त्याचा प्राण. तसं मांजर सरळ जर जाऊ लागलं तर रोडच्या काठाचे येड्या बाबळीतले उंदर सुद्धा हसू हसू गप्पा मारतात. जाऊ दे जाऊ दे, आवड्या नागनाथला चाललं. त्या मांजराला उंदर घाबरत. मग जे मांजर पुढचे पाय पुढं दबा धरून बसतं, मान टाकतं, कान पाडतं, वाकडं बघतं, इतकं मांजर नम्र झालं की उंदरानं समजायचं आपण मेलं. हे तुलसीजी सांगतात, नवणी निचकी अति दुःखदाय, जे मी अंकु धनु उरग बिलाई. मग आता जवळ 1.25 तास होऊन गेला. लागून या पाया, लागून या पाया, लागून या पाया. अहो पण पाया पडण्याचा आणि विनवणी करण्याचा नेमका हेतू काय? मुखी बोलत
जना विनवित. उद्देश काय? एवढ्यासाठीच मुखी बोला दत्त वारंवार. एवढ्यासाठी विनवणी करतात, पाया पडतात, दुसरं काही करू नका. फक्त दत्त 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 असं दत्त प्रभूचं वारंवार चिंतन करा. मुखी बोला दत्त वारंवार. हो पण महाराज, प्रयोजन मनुदिस्से मंदोपी न प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. मूर्ख, ज्याला 1 रुपयाचे सुटे नाही मोजता येत निळवार आहे, त्याला विचारा, चालतो का रे कामावर? हाजरी सांगा, हाजरी. रुपयाचे सुटे नाही मोजता, पण हाजरी विचारता आधी. आणि हाजरी विचारल्यावर पसंत पडल्यावरच कोयता उचलतं. आधी हाजरी. पण हा पूर्वीचा काळ होता. पूर्वी पाटील उठायच्या आधी मजूर वाड्या पुढे येऊन बसायचा. बरं का आंबीर पाटील? बरेचसे पाटील बसले इथं. पाटील सकाळी डबडं घेऊन निघाला की ते दारापुढचे मजूर, काम द्या मालक, मालक गरीबाला, मालक गरीबाला काम द्या, मालक गरीबाला काम द्या, मालक गरीबाला काम. पूर्वी. आता बदल झाला. तांबडं फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात. काऊन हसता? पाटलाला पटलं हे. कामावर ये. जमत नाही. आजच्या दिवस आहे, नाही जमत पाटला. अरे तुझी अडचण सांग. माझी बायको घरी नाही. तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो, पण ये काम. अरे काय काळ आला भाऊ. आणि ते बरोबरही आहे. हो बरोबर. पाटलाने खूपच मजा केली ना. मी त्याच्यातच आहे बरं का. खूपच. तो नांगर धरून दिवसभराचा यायचा बिचारा. काय काय काम असायचे. पाणी भरायचं डोक्यानं, पाणी विहिरीतलं काढून ते मोठा हौदनं टाकन त्यानीच भरायचं. ते झाल्यावर मग शेतातली दिवसभर कामं करून आल्यावर संध्याकाळी अंथरून पांघरून सर्वाच्या कॉटा आणि ते गोदड्या आणि ते बरोबर सगळ्या. भूक लागलेली त्याला, नांगर धरून आलेला, आणि मग तो म्हणायचा, येतो मालक, थांब, माझे पाय चेपून दे. आता इमानदारीने सांगा, नांगराला कोण गेलत? पाटील का तो? आता बोगा साज भी कभी बहुत. पूर्वीचा काळ. बस उद्देश हा, प्रयोजन मनुदिस्से मंदोपी न प्रवर्तते. मूर्खातला मूर्ख असला तरी तोही फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. आणि तुम्ही म्हणता, विनवणी करून सांगता, लागून या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. ठीक आहे एकनाथ महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उद्यापासून आम्ही दत्त 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 नामचिंतन करू. पण दत्त दत्त नामचिंतनानं फायदा काय? तेने तुम्हा सुख होईल.
हरी रामकृष्ण त्याने उद्यापासून आम्ही दत्त 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 नामचिंतन करू. पण फायदा काय? फायदा त्याने तुम्हा सुख होईल अपार. मग आता सुख नाही का आम्हाला? सुख आहे, पण त्या सुखाला मर्यादा आहे. ज्या सुखाला मर्यादा नसेल ते सुख तुम्हाला दत्त नामचिंतनानं होणार आहे. आता मर्यादित आहे, टिकत नाही. निळबार आहे, हे टिकत नाही. सुख उतरत सारखं नाही राहत. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. रामकृष्ण. प्रपंचातलं सुख हा. जर एखाद्या दिवशी एकमेकाकडे पाहिलं तर असे पाहतात दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हाताऱ्याची लाल डोळे म्हातारीचे लाल डोळे दोघाच्या मध्ये थांबलं तर मधलं पेटल. रागीट दृष्टी असते. एका बांधावर गवत कापतात दिवसभर पण बोलत नसतात. इतकं बिघडतं. त्याच्यातही दुर्दैव असं वाटप होतो. म्हातारी धाकट्याकडे, म्हातार थोरल्याकडे. पूर्वीपासूनची पद्धत आहे. म्हातारी का धाकट्याकडे जाते कोणाच माहित. यांना काही स्पेशल खोले आहे का? बाहेरच्या पडवीमध्ये त्या कोपऱ्यात म्हाताऱ्याची कॉट, या कोपऱ्यात म्हातारीची. जन्मभर म्हातारी म्हाताऱ्याच्या आधी जेवली नाही, पण वाटप झाल्यावर धाकट्या सुनेचा स्वयंपाक झाला. थोरलीचा व्हायचाच आहे. आणि हिची उसाची लागण आहे. सासूबाई जेवून घ्या बरं, मजूर आहे मी, चालले उसाला. लागण उसाची असल्यामुळे मी दिवसभर घरी नाही, जेवून घ्या. ताट तांब्या वाटी फुलपात्र तो भांड्याचा आवाज झाला की म्हातारं त्या कोपऱ्यात असतं. त्यालाही भूक लागली असते, पण त्याच्या सुनेचा स्वयंपाक व्हायचा आहे. म्हातारीच्या पुढचे भांडे पाहिले की म्हातारं तिथून पाहतं. निळबारा हे नीट आहे का कीर्तन? एवढ्यावर लक्ष नसल तर खकारत. म्हातारीवरती ककार नाही तर तोंडानं माग. आता नाही तुले भेटत का? हे जेवली नाही जन्मभर, पण आज म्हातार तिथून पाहतं म्हातारी जेवती. इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो न पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलतीन पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्ष दोघही बोलतात, पुरं गाव ऐकतं. इतकं बिघडत 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 जातं. जे प्रपंचातलं सुख आहे ते उतरत 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 जाणार आहे. हे वाढत जाणार आहे. फरक आहे दोनमध्ये. अरे मी तुमच्या भाषेत किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, वर्षभर 6 महिने 2 वर्षे लोक डोक्यावर घेऊन नाचतील, पण 2 वर्षे झाले म्हणजे अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंद्या फरक झाला का डोक्यात? का पागल झाला? उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. वैतागले ना लोक. दुसरं म्हणणं, किती चांगलं गाणं सिनेमाचं निघू द्या, वर्षात 6 महिन्यात कंटाळा येतो. पण माझे वारकरी बसले, वर्षे 750 झाले, रोज विना घेऊन आमचा वारकरी रूप पाहता लोचणी म्हणतो. आनंद वाढत चालला पण कमी नाही. सुख घडोघडी वाढू लागे, घडोघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे, घडोघडी वाढू लागे. घडोघडी वाढो लागे.
हा फरक आहे प्रपंच सुखात आणि परमार्थिक सुखामध्ये. विज्ञान किती पुढे जाऊ द्या, एका इंद्रियाला तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता एका विषयामध्ये आहे. एकच. रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल फक्त कानाला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध असेल फक्त नाकाला सुख आहे, जिभेला नाही. जिलबी असेल फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. स्पर्श असेल फक्त त्वचेला आहे, बाकी इंद्रियाला नाही. म्हणजे एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमेश्वर आहे. तुम्हाला पाठ आहे, वाढू नका आता, वेळ कमी आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण कानाला सुख. घे घे माझे वाचे. अरे सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करतो म्हणून सर्व सुखाचे आगर. बस जाऊ द्या, त्याने तुम्हा सुख होईल अपार. हे सुख आहे प्रपंचात, पण या सुखाला मर्यादा आहे. ज्या सुखाला मर्यादाच नाही असं अपार सुख तुम्हाला होईल. कशानं? मुखी बोला दत्त वारंवार. वारंवार जर दत्त 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 म्हटलं तर त्याने तुम्हा सुख होईल अपार. इथपर्यंत आलो आपण. अजून 34 मिनिट आहे. वेळेच्या बाबतीत मी 34 नाही 33च आहे. मी शुद्धीवर आहे. वेळेच्या बाबतीत काळजी करू नका. आणि मोतीरामजी तिसरा आहे. सकाळी होतच की दुपारी होते अंतेश्वर, सकाळी 10 ते 12 अंतेश्वरचं कीर्तन, 2 ते 5 रामायण माळा कोळीचं, पुन्हा 8 ते 10 इथे येऊन बसलो. सकाळी 10 ते 12 नगरवाडी नगर. तुम्हाला सर्व पाठ आहे. 2 ते 5 पुन्हा रामायण आणि गणसावंगीचं पुन्हा रात्री. आता 69 चालू पाहिजे. 7-8 तास बोलतो. काय नाही, काही नाही. तुम्ही झेंडू बाम लावा नरड्याला, मला नाही लागत. त्या मजा आहे सगळे. बस आमचे सहकारी वैतागून जातात. ठीक आहे, आपण इथपर्यंत आलो. बरोबर करू आपण. मागे 7 दिवस आनंद लुटला आपण इथे रामकथेचा. तेव्हा जाधव साहेबांचंच फार मोठं सहकार्य होतं. मुखी बोला दत्त वारंवार. निळोबाराय थोडंसं वेगळे करू आपण. एकदा मुखी बोला दत्त, सर्वांनी हात वर करा, आणि नंतर मग विठोबा रखमाई. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 माईकवर बोलू नका, माईकवर बोलू नका, पखवाद वाजू नका. दिगंबरा फक्त तुम्ही म्हणा माईकवर पुढे. दिगंबरा 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 हात वर. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. एक ताळी, एक सर्वांनी म्हणायचं. हा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा शाबास. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. शाबास. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हात वर. वा वा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
वारंवार फायदा सांगा ना, तेने तुम्हा सुख होईल अपार. आता संप्रदायपूर्वक पण बोबडे माऊली 2 मिनिट घेतोच मी.